नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार. उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्टला निवडणूक. शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरू राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा. आणि दुधाचे दर प्रतिलिटर 4 रुपयांनी वाढवण्याचा औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार आहे. एक कर एक देश या धोरणानुसार या कर प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्त केंद्र सरकारनं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज रात्री 11 वाजता एका विशेष समारंभाचं आयोजन केलं आहे. मध्यरात्री 12 वाजता घंटानाद करून ही प्रणाली लागू झाल्याची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि डॉ. मनमोहन सिंग यावेळी उपस्थित राहतील. दरम्यान काँग्रेस पक्षानं या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पार्टी, द्रविड मुनेत्र कळघम आणि डाव्या आघाडीसह तृणमूल काँग्रेसही या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं या पक्षांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार असून त्यापूर्वी 5 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जुलै असून 5 ऑगस्टला मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार असल्याचं जैदी यांनी सांगितलं. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी लवकरात लवकर सल्लागार नेमून प्राधान्यानं कामास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. लहान पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जा संयंत्रांच्या माध्यमातून वीज पुरवठा केल्यास खर्चात बचत होईल. सौर ऊर्जा संयंत्रांसाठी केंद्र शासनाच्या एनर्जी इफिशियन्सी कॉर्पोरेशन कंपनीशी करार करून कार्यवाही करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्वाईन फ्ल्यूसह जलजन्य साथ रोगांवर उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी काल साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेऊन हे निर्देश दिले. राज्यात जानेवारी ते जून या कालावधीत स्वाईन फ्ल्यू सदृश्य सुमारे 7,500 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,720 जणांना स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यापैकी 261 जणांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून अॅसेल्टॅमिव्हिर हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यातला शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांचा 2017 पर्यंतचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. सिंचन प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळाली पाहिजे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं संपूर्ण समाधान झाल्याशिवाय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम होऊ दिलं जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. आपल्या या दौऱ्यात ठाकरे यांनी नांदेडसह परभणी, हिंगोली तसंच जालना इथं आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचं राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधून पक्षाची यासंदर्भात भूमिका मांडली. या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपेक्षा असल्याचं तटकरे म्हणाले. संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी. कर्जमाफी संदर्भातल्या प्रक्रियेविषयी वेळोवेळी माहिती द्यावी. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर त्यासंदर्भातली जिल्हानिहाय माहिती दररोज सादर करावी. शेतकऱ्यांना नुकत्याच दिलेल्या 10,000 रुपये पीक कर्जाचा तपशील 2 दिवसात द्यावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं दूध विक्री दरात लिटरमागे 4 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे उद्या शनिवारपासून महानंद दूध 44 रुपये प्रति लिटर या दरानं मिळेल. दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव इथले जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवून दिली जाणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. लातूर शहरातली विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 44 कोटी रुपये मंजूर केले असून जिल्ह्यातल्या निलंगा, अहमदपूर, उदगीर, औसा या शहरातला वीज पुरवठा सुधारण्यासाठीही निधी मंजूर केल्याचं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची 800 कोटी रुपये थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्ते पाडून दिले जाणार असल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यात 3 वीज उपकेंद्रांचं भूमिपूजन झालं. दरम्यान उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना अधिकार देण्यात आले असल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 822 शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी 2 कोटी रुपये अनुदान मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातली मद्य विक्रीची दुकानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर नेण्यात आल्यामुळे महसुलात 15,000 कोटी रुपये तूट आली असल्याचं सांगतानाच याबाबतच्या नियमात बदल करून 7,000 दुकानं पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. क्रिकेट महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं वेस्ट इंडीजवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 184 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघानं स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर 43व्या षटकात 7 गडी राखून हे लक्ष्य साध्य केलं. बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सक्षम करण्यासाठी मिशन दिलासा हे अभियान राबवणार असल्याचं जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं तसंच त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले. दरम्यान लातूर जिल्ह्यातही मिशन दिलासा अभियान राबवलं जाणार असून काल औसा तहसील कार्यालयात यासंदर्भात सभा घेण्यात आली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीच्या वतीनं अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. गुणवत्तेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी मोहाला दूर सारून सतसत विवेकबुद्धीनं आगेकूच करावी असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक माधव वझे यांनी केलं आहे. लातूर इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त काल आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. दरम्यान संस्थेच्या अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. जालना जिल्ह्यातला बदनापूर तालुका उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. जिल्ह्यात परतूर, मंठा तसंच जाफराबाद तालुके यापूर्वीच उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून वैयक्तिक शौचालय बांधकामात 2017-18 वर्षात जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार. उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्टला निवडणूक. शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरू राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा. आणि दुधाचे दर प्रति लिटर 4 रुपयांनी वाढवण्याचा औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.